आपल्यासोबत जयंत पाटीलजी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। जयंत पाटीलजी, स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान देशाचे मनमोहन सिंग हे आता आपल्यातून निघून गेलेत, मात्र त्यांची कारकीर्द ही अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे। त्यांच्याशी अनेक वर्ष जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि एक सर्वांना समजून घेणारा, शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेणारा आणि देशहिताचा निर्णय करणारा एक दृष्टा नेता म्हणून त्यांच्याकडे आम्ही आज पाहतो। मी राज्याचा अर्थमंत्री असताना ते देशाचे आधी पंतप्रधान होते 10 वर्ष। त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राला तर मदत केली, पण महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न, आज जी मुंबईत मेट्रो दिसते त्याची सुरुवात मनमोहन सिंगांच्या शहराच्या सुधारणेच्या योजना त्यांनी काढल्या, त्यातून केली। भारत निर्माण हा कार्यक्रम मनमोहन सिंगांनी देशात आणला आणि शहरांच्या बरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी योजना आणली। त्याच्यामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सुधारली, खेडेगावातल्या सामान्य माणसाला अनेक सुविधा मिळाल्या आणि त्याचबरोबर या देशातल्या शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे गेले। या देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय देखील त्यांच्याच काळात झाला, हे आपल्याला विसरता येणार नाही। देशाच्या प्रगतीत त्यांनी प्रचंड मोठी भर घातली आणि देश ज्यावेळी आर्थिक संकटात होता त्यावेळी अर्थमंत्री म्हणून त्यांनी एकदा जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना या देशाला खरं म्हणजे जागतिकीकरणाच्या जवळ नेलं। लिबरलायझेशनचा धोरण त्यांनी प्रचंड सहजगत्या आव्हान पेललं आणि लिबरलायझेशन करत करत या देशाला जागतिक स्पर्धेत नेऊन ठेवलं। आज देशातले नेते म्हणतात आम्ही जगात अमकं केलं तेमकं केलं, त्याची सुरुवात ही मनमोहन सिंगांनी केली, हे आपल्याला विसरता येणार नाही। त्यामुळं हा असा एक दृष्टा नेता, काय केलं पाहिजे हे अचूक ठरणारा नेता आणि मितभाषी, संयमी आणि कुणाचाही अवमान न करता अत्यंत सुसंस्कृतपणाने काम करणारा नेता आज आपल्यातून हरपला। असा कमी बोलणारा, कमी कांगावा करणारा, कुठल्याही पद्धतीने कोणतीही कुणावर आक्रमक भाषा न बोलणारा असा नेता पंतप्रधान म्हणून या देशाला त्या 10 वर्ष लाभला, हे विशेष आपल्या देशाचं भाग्य आहे असं मला वाटतं। आज दुर्दैवाने ते गेले तरी कायम या देशाच्या प्रगतीत त्यांनी केलेले योगदान कायम आपल्या सर्वांना लक्षात ठेवावं लागेल। नक्कीच जयंत पाटीलजी।